मित्रांनो, लाईक आणि कमेंट जरूर करा. आपल्या जीवनाला उत्सवपूर्ण बनवण्यासाठी हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा. त्यामुळे नवनवे व्हिडिओ आपल्याला वेळेवर उपलब्ध होऊ शकतील. गैरफिल्मी रचना जी निवडलेली आहे ती रचना आमचे जयपूरचे गायक आहेत, मोठे आहेत, दोघंही बंधू आहेत. अत्यंत सुरेख आणि तितकंच आडवं गाणारा विषय आहे. म्हणजे तसं लेमॅन गाऊ नाही शकणार त्यांचं. मी जे निवडले ते त्यातल्या त्यात घशाला सोपं पडेल असं. मेहमद हुसेन हे खूप मोठं नाव आहे. पद्मश्री मिळालेले आहेत, मोठं व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे अगदी राष्ट्रपती वगैरेंच्या जागेवरती ज्यावेळेला मोठ्या जागेवर प्रोग्राम ठेवायचे असतात त्यावेळेला यांचे प्रोग्राम ठेवले जातात त्या जागेवर. अत्यंत मोठा विषय आहे. तर त्यांची एक गझल मी निवडलेली आहे. पहाडी राग आहे, पण पहाडी राग इतर लोकांनी वापरला तो कसा आणि या मेहमद हुसेनने वापरला तो कसा. जयपूर घराण्याचा विषय आहे. मी फार पूर्वी जयपूरला गेलो होतो. प्रत्यक्ष त्या जागेवर आमची भेट झालेली आहे आणि अक्षरशः म्हणजे संगीताच्या दैवताला भेटल्याचा भास झाला मला. तुम्हाला सांगतो, मोठी व्यक्तिमत्व आहे खूप. तर ते ह्या आपल्या गान यात्रेमध्ये एखादं तरी त्यांचं असावं हे डोक्यात होतं. तर आज आपण त्यांची रचना ऐकणार आहोत. त्यांनी चाल बांधलेली आणि दोघाही बंधूंनी गायलेली. आता मला दोघाही बंधूंचा आवाज काढायचा आहे. आणि रचना जी आहे ती दानिश अलीगडी त्यांची रचना आहे. अत्यंत सुंदर आहे. नेहमीप्रमाणे पहाडी. त्यांचं जे फेमस गाणं आहे, मैं हवा हूं कहां वतन मेरा, खूप फेमस रचना. आणि मैं हूं खुशबू कहां चमन मेरा. मी हवा आहे, मला देशाची फिकीर नाही. आणि मी सुगंध आहे, मला बागेची फिकीर नाही. अशा रचना आहेत त्यांच्या. ही आपल्याला त्यातल्या त्यात फार सुंदर आपल्या वळणाची मी निवडलेली आहे. दादरा. पण हा दादराचा सुद्धा आहे की खूप स्लो एक तर गातात लोक किंवा खूप फास्ट. हा एक मधल्या लई मधला तो दादरा आहे. वहा कौन है तेरा टाईप. तर तोही दादरा आहे, पण त्याची एक असा तो डौल आहे त्याचा. तर तो सुद्धा एक थोडासा अनुभवायचा आहे तुम्हाला. नुसतं गाणं ऐकू नका, तो ताल सुद्धा जरा खेळवायला पाहिजे तुम्हाला. मजेशीर आहे बघा, ऐकूया आपण. जवा दिलों का गम दूरियां समझती है, तो जवा दिलों का गम दूरियां समझती है, तो जवा दिलों का गम दूरियां समझती है. दो जवां दिलों का गम दूरिया समजती. अंतर सुद्धा म्हाताऱ्यांना छळत नाही. तुम्हाला सांगतो, अंतर समजण्यासाठी सुद्धा ताकद लागते. तुम्हाला सांगतो, तर ज्याला अंतर कळतं त्याच्यामध्ये नक्कीच ताकद असते. तुम्हाला सांगतो. आता मला 2-4 जणांनी विचारलं, पंडितजी अवसर सुरू व्हायला पाहिजे, लवकरात लवकर बघायचं आहे तुम्हाला किंवा असं. आणि म्हटलं होईल सुरू, पण तरी सुद्धा अंतर छळतंय. याचा अर्थच आपण स्वरांच्या भाषेमध्ये
जवान व्हायला लागलेलो आहे तुम्हाला सांगतो. तो जवा दिलो का गम दुरिया समझती है, तो जवा दिलो का गम दूरियां समझती है, कौन याद करता है हिचकियां समझती है, कौन याद करता है हिचकियां समझती है. असं होतं ना, तुम्हाला सांगतो मी की ते गाणं शांताराम बापूंच्या एका की मला लागली कुणाची उचकी, नाही का. तर मग ते किंवा शरीर दुजोरा देतं, म्हणजे मेरी आंख फडकती है, मग ती सखी विचारती दाई है या बाई है, तर तो म्हणती दाई, तो म्हणते तेरा साजना आने वाला है. कसं आहे, डोळा फडकला तरी तुझा प्रियकर येणार आहे. आपल्या शरीराने ना ही महत्वाची भाषा सोडून दिली तुम्हाला सांगतो, आणि जगाची जड भाषा स्वीकारली. त्यामुळे आपली संवेदनशीलता संपली तुम्हाला सांगतो. होतं एकेकाळी, अजून सुद्धा आहे की उचकी लागली तर कुणीतरी आहे जो तुमची आठवण काढतोय, त्याशिवाय उचकी लागणार नाही. पण हे बारीक आहे, हे सायन्सने सिद्ध करता येत नाही ना, ती गडबड आहे. पण सायन्सने सिद्ध करता येत नाही म्हणून संवेदनशीलता घालवायचं काही कारण नाहीये तुम्हाला सांगतो. याच्या पुढे कुणालाही उचकी लागली तर समजायचं की दत्त महाराज आठवण करतायत तुमची. तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या, जोडा. आपल्या धनंजय आष्टेकरांनी असं केलेलं आहे, मला खूप आनंद झाला त्याचा. अरे पाहिजे ना. आणि का असं झालं, अरे त्यांना सुद्धा उचकी लागते, त्याशिवाय तुम्हाला लागत नाही. तुम्हाला सांगतो तो जवा दिलो का गम दूरियां समझती है, कौन याद करता है हिचकियां समझती है, तो जवा दिलों का गम दूरियां समझती है. तुमच्या वतीने हा शेर आहे पुढचा. काय झालं, एक माणूस होता, त्याच्यावर एक स्त्री होती, तिच्यावर प्रेम केलं एका माणसाने, आणि त्याला उससे रहा नाही गया म्हणे. तिच्या जवळ गेला तर लगेच त्याला पोलिसांनी पकडलं आणि बेड्या ठोकल्या. त्याच्यानंतर त्या बेड्यांकडे बघून तो काय म्हणतो नाही का. आता इथे उलटा बाज आहे बघा, तुम्हाला सांगतो मी. तो म्हणतोय की अरे लोक मला विचारतात की तुला बेड्या का पडल्या, तर मी त्यांना सांगतो तुझं नाव, तुझ्यामुळे बेड्या पडल्या. थोडक्यात काय, तुझं नाव लोकांना सांगण्यासाठी बेड्या पाडून घेतल्या. तसं दत्त महाराजांचं नाव लोकांना सांगण्यासाठी चिरंजीव पीठाची बेडी अडकून घेतली, अशा अर्थाचं कडवं आहे बघा. कौन याद करता है हिचकियां समझती है. आता आपण दत्त महाराजांना म्हणू, तुम तो खुद ही कातिल हो, तुम ये बात क्या जानो, तुम तो खुद ही कातिल हो, तुम तो
खुद ही कातिल हो, तुम ये बात क्या जानो, तुम तो खुद ही कातिल हो, तुम ये बात क्या जानो, क्यों हुआ मैं दीवाना, बेड़ियां समझती है, क्यों हुआ मैं दीवाना, बेड़ियां समझती है, क्यों हुआ मैं दीवाना, बेड़ियां समझती है। भक्त वेडे होतात ना, म्हणजे मीराबाई वेडी झाली नाही का, वेडी झाली राधा हरिचरणा लागली नाही का, वेडी झाली. तर वेड पण काय, मी गेलो बाबासाहेब पुरंदरेंकडे, ते म्हणाले की वेड झाल्याशिवाय कळत नाही. कळण्यासाठी एवढी सुंदर आयडिया माहीतच नव्हती, वेड झालं की कळतं. आणि मग इथे वेडा झालाय हा, क्यों हुआ मैं दीवाना, बेडियां समजती, मला परमेश्वर कळला त्याशिवाय वेड लागणार नाही. ही बेडी मला ते सांगते आहे, त्या अर्थाचं आहे बघा. तुम तो खुद ही कातिल हो, तुम ये बात क्या जानो, तुम तो खुद ही कातिल हो, तुम ये बात क्या जानो, क्यों हुआ मैं दीवाना, बेड़ियां समझती है, क्यों हुआ मैं दीवाना, बेड़ियां समझती है. एकदा आपले स्पंदननाथ एका झाडावरती, त्यांना एक पक्षी दिसला. अत्यंत नाजूक जागा होती ती, म्हणजे आपण फांदी नव्हती, फांदीवरती पानं ज्याला लागली होती ना, त्या पानाची बारीक फांदी ज्याला म्हणू आपण, त्याला फांदी नाही म्हणता येणार, म्हणजे पानं जोडणारा विषय मधला, त्याच्यावर बसता येणार नाही पक्षाला. आणि मोठं आश्चर्य वाटलं की त्याच्यावर पक्षी बसला होता. तर तिथे काय घडलं, तर ते म्हणलात की हा कसला बॅलन्स आहे, त्या पक्षाने आपलं तेवढंच वजन त्याच्यावर टाकलं, आणि ती जी खालची जी डाल होती तिने सुद्धा नेमकं वजन स्वीकारलं. तर मी त्यांना म्हटलं, अहो तसं नसतं, हे असं असतं की आपलं शरीर आणि भोवतालचा निसर्ग यांच्यामध्ये तुमचं नातं कसं आहे, त्याच्यावर तुम्हाला सांभाळायचं की नाही ते ठरतं. ते नातं तुमचं जर नसेल निसर्गाशी, तर निसर्ग पाडेल खाली. नाही, ते जमलं पाहिजे नातं. ते तर निसर्गाला कोणतं शरीर कसं आहे, त्याच्याशी कसं ट्रीट करायचं, याचं सगळ्या आपल्याला वाटतं आपल्याला ज्ञान आहे. नाही, आपण ज्या ज्या वस्तू उपभोगतो त्या उपभोगणाऱ्या वस्तूंना सुद्धा तुमच्या शरीराचं ज्ञान असतं, असं सांगणारा हा शेर बघा पुढचा. बाम से उतरती है जब हसीन दोशीजा. बाम म्हणजे टेरेस. टेरेसवरून एखादी हसीना, नाजूक हसीना जेव्हा खाली उतरते, बाम से उतरती है जब हसीन दोशीजा, बाम से उतरती है जब हसीन दोशीजा. दोशीजा म्हणजे हसीना असा शब्द आहे बघा. दोशीजा म्हणजे हसीना. बाम, दोशीजाचा मराठीत अर्थ दोषी म्हणजे दोष असलेला, पण
इथे कसा अर्थ घेतलाय उर्दू मधून, जी तरुणांना दोष करायला भाग पाडते ती. हे कळलं का तुम्हाला? म्हणजे तरुणी जी दोष करायला भाग पाडते ती दोषी जा. बाम से उतरती है जब हसीन दोषी जा, बाम से उतरती है जब हसीन दोषी जा. जिस्म की नजाकत को सीढ़ियां समझती है, जिस्म की नजाकत को सीढ़ियां समझती है, जिस्म की नजाकत को सीढ़ियां समझती है. हे आता काय स्पंदननाथांकडे खूप लोक येतात आणि मग आम्ही दत्त महाराजांचं करतो, आम्ही असं करतो, आम्ही गाणगापूरला गेलो, आम्ही पिठापूरला गेलो, असं सगळं सांगतात ते. आणि ते सांगितल्यानंतर आहे ना, आधी तर आम्ही दत्त महाराजांचे भक्त, तर आतमधून आपल्या कळी उमलते. आणि त्याच्यानंतर बाहेरचा म्हटलं ना की आम्ही अमकं करतो, तमकं करतो, हे करतो, ते करतो, ते एकदम आकसून घेतो माणूस, तुम्हाला सांगतो. तर हे का होतं असं, म्हणजे आपोआप का असं होतं, तर त्याचं कारण आहे की आता तुमचं जे शरीर आहे त्या शरीराच्या रंध्राला कोणाला काय सांगायचं हे माहिती आहे. कसं आहे बघा, तुमचं शरीर सांगतं, याच्याबरोबर नको बोलायला. आता आप्पांचा विषय होतो ना, आप्पा मला एकदा म्हणाले काय सांगायचं तुम्हाला पंडितजी, एक वार कुठला तरी संप्रदायाचा माणूस भेटला नाही का, आणि तो माणूस म्हणाला की असं असतं, तसं असतं, हे असतं, ते असतं. आणि मग त्याच्यानंतर एक 2 प्रश्न आप्पांनी त्याला टाकले, ते गप झाले एकदम. मग नंतर आप्पांना म्हटलं अहो आप्पा तुम्ही बोललात की नाही, म्हटलं माझ्या लक्षात आलं की ह्याच्याकडे बोलून काही उपयोगाचं नाही. आता हे लक्षात आलं कसं, याचा अर्थ तुमच्या आतमध्ये सत्य प्रस्थापित झालेलं आहे, ते सत्य तुम्हाला सांगतं कुठे बोलायचं कुठे बोलायचं नाही. आता बघा आपले पटवर्धन आहेत, मला त्यांनी मेसेज पाठवलाय की सध्या डोळ्यातून पाणी येतंय त्यांच्या, रडू येतंय त्यांना, नाही का. ते काही कळत नाही, कारण काय झालंय, मला भेटायच्या आधी हा माणूस रडणं विसरलेला होता, पण भाव संभव मध्ये येऊन ते रडायला भाग पाडलं. आता एकदा झरा खाल्ला म्हटल्यानंतर तो राहणार आहे का, तुम्हाला सांगतो तो राहणार नाहीये. पण मी त्याला पाठवलं त्यांना उत्तर, त्यांना म्हटलं बाबा शुभ आहे विषय, हे सगळे आपलं परमेश्वराशी नातं आहे, हे नातं निसर्गालाही कळलं पाहिजे म्हणून रडायचं असतं, तुम्हाला सांगतो. बघा आता निसर्ग कसा आपल्याला सांगतो. आता हे कडवत आपले स्पंदननाथ म्हणतायत की खूप लोक येतात माझ्याकडे, यूं तो सैरे गुलशन को कितने लोग आते हैं, यूं तो सैरे गुलशन को, गुलशन की सैर करणे, गुलशन म्हणजे बाग बगीचा, खूप लोक येतात बागेमध्ये, तसं आपल्याला पण भेटायला खूप लोक येतात. यूं तो सैरे गुलशन में, यूं तो सैरे गुलशन को कितने लोग आते हैं, यूं तो सैरे गुलशन को कितने लोग आते हैं. फूल कौन तोड़ेगा
डालियां समझती है, फूल कौन तोड़ेगा, डालियां समझती है, फूल कौन तोड़ेगा, डालियां समझती है। माझी आणि दत्त महाराजांची जेव्हा भेट झाली होती त्यावेळेला त्यांना म्हटलं की परत आपली भेट होईल त्यावेळेला ओळखायचं कसं. ते म्हटले जोपर्यंत तू ओळखायची ट्रिक विचार करत बसशील तोपर्यंत मला ओळखणार नाही म्हटले. अरे म्हटलं असं कसं, काहीतरी आठवायला, काहीतरी लक्षात ठेवायला. अरे म्हणजे असं करायचं नाही, जोपर्यंत मला ओळखण्याचं इंद्रिय विकसित होत नाही. उद्या तर कोणी येऊन दत्त महाराज म्हणून उभा राहील, मला ओळखण्यासाठी इंद्रिय जन्माला घालावं लागेल म्हटले. ते इंद्रिय जन्माला घाल, मग ओळखशील. आणि त्या इंद्रियाची चर्चा आहे शेवटच्या कडव्यात, म्हणून मी सांगतोय हे. बघा कसं आहे, मग कुठल्याही रूपात येऊ दे, तुमच्याकडे इंद्रिय आहे, ते ओळखतं त्याला. आता बघा, लव ॲट फर्स्ट साइट नाही का, पहिला प्यार, पहिला नशा, पहिला खुमार. तर हे पहिल्याला काय अर्थ आहे? हे पहिला नशा का? त्याचं स्पष्ट कारण आहे, जी गोष्ट तुमच्या बाबतीत पहिली घडते ना, ती गोष्ट तुमच्या आतमध्ये एक इंद्रिय जन्माला घालते, म्हणून पहिल्याला किंमत आहे. बघा आता इथे ती बघा, जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, दानिश अलीगडी त्याचं काव्य. जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, उसको मेरी आंखों की पुतलियां समझती है, उसको मेरी आंखों की पुतलियां समझती है. आता मी तुम्हाला विचारीन, दत्त महाराजांना ओळखण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? तुमच्या डोळ्यांच्या पुतळ्यांना ओळखू यायला पाहिजे विषय. चला, विषय संपुष्टात येतो. आयुष्यात कोणी फसवणार नाही तुम्हाला, पण कानो सुनी वर्णन ऐकून, ग्रंथ ऐकून कोणीही फसवेल. पण ज्या वेळेला तुमच्या डोळ्यांची पुतळी तुम्हाला सांगेल हे दत्त महाराज, ओके, विचारतही बसू नका. बरं, दत्त महाराज म्हणले मला विचारूही नका, शिक्कामोर्तब करून टाका, संपला विषय. जिसने कर लिया दिल में पहली बार, याचा काय फरक काय पडतो तुम्हाला सांगतो मी. आता प्रेम मी केले, मी मुद्दामन का सांगतोय की अनुभव ये, खऱ्या प्रेमाचा अनुभव लागतो तुम्हाला सांगतो. हे काय होतं, आता समजा प्रेयसी आहे, आता माझी प्रेयसी समजा बायकोच आहे माझी, पण प्रेयसी आहे समजा माझी ती आत्ता, तर काय व्हायचं, बघितल्यानंतर धडधड व्हायचंच समजा, पण न बघता फक्त नाव जरी आलं ना असं तरी धडधड व्हायचं. याचा अर्थ काय आहे की जी डोळ्याची पुतळी आहे ना, तिला दृश्य असो वा नसो दृश्य दिसतं. तुम्हाला सांगतो, म्हणजे ती नसायची तरी दिसायची. हा पुतळ्यांचा दोष निर्माण झाला पाहिजे. जेव्हा हा दोष निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही सुधरून जाल. शेवटचा कडवं आहे परत एकदा,
जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, जिसने कर लिया दिल में, जिसने कर लिया दिल में पहली बार घर दानिश, उसको मेरी आंखों की पुतलियां समझती है, उसको मेरी आंखों की पुतलियां समझी. एक लक्षात घ्या, डोळ्यांच्या पुतळ्यांनी ओळखलं, कन्फर्म करत बसायचं नाही, सगळ्यात मोठा दोष आहे. पण मग शेजारच्याला मला तर वाटतं हे दत्त महाराज आहे, तुझं काय म्हणणं आहे, गडबड होईल. हे कन्फर्मेशन की बात नाही, डोळ्यांनी सांगितलं संपलं. डोळ्यांनी नाही, आतल्या कन्फर्मेशन केली तर बाहेर पडाल तुम्ही. कन्फर्मेशन नाही आहे इधर, हमने स्वयं ने कन्फर्म कर दिया. दृश्यात ताकद पाहिजे तुमच्या पुतळीत शिरायची. दत्त महाराजांमध्ये एवढी ताकद निश्चित आहे, ते पुतळीमध्ये शिरून जातात. तुम्हाला सांग, उसको मेरी आंखों की पुतलियां समझती है, उसको मेरी आंखों की पुतलियां समझती है. तो जवा दिलों का गम दूरियां समझती है, कौन याद करता है हिचकियां समझती है.